बिहारमध्ये भाजपनं चंचू प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपच्या चाणक्याने आपला मोर्चा गुजरातकडे वळवलेला आहे। सोनिया गांधींचे सर्वात विश्वासू आणि राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखली आहे। शंकरसिंग वाघेलांच्या सोडचिठ्ठीचा फायदा घेत अहमद पटेलांची राज्यसभेतली जी वाट आहे ती खडतर बनवण्याचा भाजपचा डाव आहे। काल गुजरातमध्ये काँग्रेसच्या 3 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर आज 2 आमदारांनी राजीनामा दिलाय। त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटून आता 57 वरून 51 वर घसरली आहे। शिवाय राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं काँग्रेसची धास्ती निश्चितपणे वाढली आहे। गुजरात आणि राज्यसभेचं गणित कसं असणार आहे जाणून घेऊया। 182 सदस्य संख्येच्या विधानसभेत भाजपचे 121 आमदार आहेत। काँग्रेस आमदारांची संख्या 57 होती। शंकरसिंग वाघेलांसह 5 आमदारांनी सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसचं संख्याबळ 51 वर पोहोचलं। राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक आहेत। मात्र काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत आणि त्यामुळे अहमद पटेल यांना 47 मतांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे हे निश्चित। राष्ट्रपती निवडणुकीत 11 मतं फुटल्यानं काँग्रेसला आधीच धास्ती होती। त्यात राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला आता मतदान होणार आहे आणि आमदारांचं हे जे पलायन आहे ते काँग्रेससाठी धास्ती वाढवणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया। बिहारच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर भाजपची नजर आता गुजरातकडे वळलेली आहे आणि यावेळी त्यांच्या निशाणेवरती आहेत काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल। अहमद पटेल यांची राज्यसभा उमेदवारी कशी धोक्यात आणता येईल याच्या संदर्भातल्या हालचाली भाजपनं सुरू केलेल्या आहेत आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव आता आपल्यासोबत आहेत। गुजरातचं सगळं इलेक्शन जे आहे ते गेल्या काही दिवसांपासून ते स्वतः बघतायत। तर ज्या पद्धतीनं भाजपनं सापळा लावलेला आहे, अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट होऊ शकते। कालच 3 आमदारांनी तुमच्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर सीबीआयच्या दबावाखाली, ईडीच्या दबावाखाली शंकरसिंग वाघेलांवर त्यांनी प्रेशर आणलं आणि शंकरसिंग वाघेलांना त्यांनी पार्टी सोडायला लावली। आता शंकरसिंग वाघेलांना काँग्रेसनं गुजरातचं प्रदेशाध्यक्षपद दिलं। शंकरसिंग वाघेलांना काँग्रेसनं केंद्रीय मंत्री बनवलं। शंकरसिंग वाघेलांना काँग्रेसनं 5 वर्ष ITDCचं चेअरमन केलं, ज्याला कॅबिनेट पदाचा दर्जा होता आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर 4-5 आमदार असणं केव्हाही स्वाभाविक आहे आणि त्यामुळे शंकरसिंग वाघेलांची एकंदरीत लाईन काय आहे हे जर पाहायचं असेल तर कालच्या 3 आमदारांचा राजीनामा आणि भाजपमध्ये जॉईन होणं याच्यावरून भाजपनं तयार केलेले हे नाट्य आहे। परंतु एक गोष्ट क्लिअर आहे की आमच्याकडं खूप आमदार आहेत, आमच्याकडे पूर्णपणे संख्याबळ आहे। त्यामुळं 10-15 आमदार आमच्याकडे जास्त आहेत संख्येच्या, त्यामुळे आमच्यासाठी अहमद पटेल साहेब निवडून येणं हा काही विषयच उरलेला नाही। पण सर आता तुमच्या आमदारांची संख्या 57 वरून 54 झालेली आहे। जिंकण्यासाठी 47 आमदार आवश्यक आहेत, पण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 11 आमदारांचं क्रॉस वोटिंग झालेलं होतं, त्याची काही धास्ती नाही। राष्ट्रपतीच्या आपण जर निवडणुकीची प्रक्रिया पाहिली तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये हे गुप्त मतदान होतं। या निवडणुकीत हे मतदान ओपन करावं लागेल आणि जो विरोधात मतदान करेल त्याला 6 वर्ष बाद व्हावं लागणार आहे। त्यामुळे 6 वर्ष बाद व्हायचं म्हणजे ही विधानसभा त्याला लढता येणार नाही आणि पुढची विधानसभा त्याला लढता येणार नाही। त्यामुळे कुणी हुशार राजनैतिक कार्यकर्ता असेल तर तो असं करणार नाही। 100% अहमद पटेल निवडून येतील आणि नुसते निवडून येणार नाहीत तर सर्वाधिक मतानं अहमदभाई निवडून येतील, याच्यात शंका बाळगायचं कारण नाही। त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट माझ्यासाठी जी महत्त्वाची आहे, गुजरातची जनता मागच्या 20-22 वर्षापासून भाषणं आणि जुमले ऐकून थकून गेलेली आहे आणि त्यामुळे आता काहीतरी कृती पाहिजे। पूर आलेला आहे, पुराच्या वेळेस सुद्धा तुम्ही फक्त हवाई संरक्षण करताय, मदत नाही, कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही, कुठल्याही प्रकारची साहित्य वाटप नाही, लोक बेघर झालेले आहेत, काही मदत नाही सरकारकडून। भाजपाची सुरुवात आणि मोदी साहेबांची सुरुवात गुजरातमधूनच झाली आणि शेवटी गुजरातमधून होणार आहे। फक्त 2-4 महिने थांबा। तर हे होते काँग्रेस खासदार आणि गुजरातचे निवडणूक प्रभारी राजीव सातव। भाजपा आणि मोदींची सुरुवात ही गुजरातमधून झालेली आहे, तसाच त्यांचा शेवट देखील गुजरातमध्ये होईल अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे। अर्थात अहमद पटेल यांच्या राज्यसभा उमेदवारीचं काय होतं याची चर्चा दिल्लीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रीय राजकारणामध्ये रंगू लागलेली आहे। कारण कधी नव्हे ते काँग्रेसचे चाणक्य UPAच्या काळामध्ये जे नंबर 2 होते त्या अहमद पटेलांना राज्यसभेमध्ये रोखण्यासाठी भाजपनं फिल्डिंग लावलेली आहे। कॅमेरामॅन राकेशसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।